नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधीरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत एकादशी उपवास ही अंधश्रद्धा आहे का आरोग्यशास्त्र। तुम्हाला काय वाटतं? चला तर मग पाहूया। भारतीय परंपरेत दर 15 दिवसांनी येणारा हा उपवास, काही जणांच्या मते हा ही अंधश्रद्धा होय, तर काही जणांच्या मते हे आरोग्याचं वरदानच मानलं जातं। खरोखरच या एकादशी व्रताचं शास्त्रीय कारण काय आहे बरं? तर एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे आपल्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणारा एकादश हा दिवस। त्या दिवशी एकादशी साजरी केली जाते आणि आपल्या भारतीय परंपरेत त्या दिवशी विष्णूची उपासना केली जाते। अन्न सेवन टाळून आपल्या विष्णूला प्रसन्न केलं जातं। आता वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? तर आपलं शरीर हे 70% पाण्यानं बनलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे। जेव्हा आपण पाहिलं असेल की चंद्राचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतात, जसं की चंद्राच्या स्थितीमुळे समुद्रामध्ये भरती ओहोटी येते, त्याचप्रमाणे एकादशीला चंद्राची स्थिती अशी असते की त्यामुळे आपल्या शरीरातील जे द्रव आहे, जे लिक्विड आहे त्याच्यावर परिणाम होत असतो। म्हणजे आपल्या अंगामध्ये जे 70% पाणी आहे त्यावर नकळत काही परिणाम होत असतात। त्याच्यामुळे उपवास केल्याने आपलं पचनसंस्थाही रिलॅक्स राहते आणि आपलं मनही शांत राहतं। उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे असा होत नाही, उपवास म्हणजे देवाजवळ वास करणे असा होतो। यामुळे आपलं मानसिक, आध्यात्मिक तसंच शारीरिक मन शांत आणि स्वच्छ होतं। आयुर्वेदानुसार एकादशीला फक्त फळं, लाह्या, पाणी आणि जे उपवासाचं फराळ असतो ते खाणं म्हणजे आपल्या बॉडीमधलं टॉक्झिन्स काढून टाकणं असा होतो। टॉक्झिन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही घाण आहे ते काढून टाकणं आणि आपल्या बॉडीला डिटॉक्स करणं म्हणजे स्वच्छ करणे असा होतो। उपवास केल्याने म्हणजे त्या दिवशी अन्न न घेतल्याने आपलं मन हे आपल्या अंतरात्म्यामध्ये वळतं, त्यामुळे जप आणि आपल्या देवाला भेटण्याची जी ओढ असते ती वाढत जाते। त्याच्यामुळेच एकादशीचा व्रत हा आपल्याला देवाजवळ आणखी जवळ आणतो। आता आधुनिक संशोधन काय सांगतं? संशोधनानुसार आपल्याला असं कळतं की दर 15 दिवसानंतर उपवास केल्याने आपल्या शरीरातील ज्या अनावश्यक पेशी आहेत त्या आपोआप नष्ट होतात। त्याला आपण ॲटोफॅगी प्रोसेस असं म्हणतो। त्यानंतर आपलं वजन नियंत्रित राहतं, आपल्याला जो मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि बीपीचा त्रास आहे तो कमी होतो। त्यामुळे आपण सर्वांनी 15 दिवसाला हा उपवास नक्कीच केला पाहिजे। एकादशी हा केवळ एक धार्मिक दिवस नाही, तर आध्यात्मिक तसेच जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समतोल आहे। अंधश्रद्धा ते ज्ञानप्रकाश म्हणजे आपली जर श्रद्धा एक योग्य प्रकारे जर असेल तर आपली श्रद्धाच आपली शक्ती बनते। म्हणून आपल्याला यामागचं शास्त्रीय कारण काय आहे आणि आपण आपल्या अध्यात्माकडे कसे वळतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। तुमचं मत काय आहे? हा एकादशीचा उपवास ही अंधश्रद्धा आहे का आरोग्याचं वरदान? हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।